नमस्कार. आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते संजय बाबा कोकाटे हे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बाबा, परवा बुधवारी मोंडीला शरद पवार साहेबांची सभा होते, तर या सभेकडे आपण कसं पाहताय आणि किती लोकांची उपस्थिती असणार आहे आणि आपले विरोधकांना टार्गेट करण्यासाठी कोणकोणते मुद्दे असणार आहेत? नमस्कार. पवार साहेबांबद्दल आणि मोहिते पाटलांबद्दल जनतेमध्ये प्रचंड अशी सहानुभूती आहे. त्यामुळे बुधवारच्या सभेला किमान 20-25 हजार लोक त्या ठिकाणी येतील याची मला खात्री आहे. आणि निवडणूक लोकसभेची आहे, परंतु या तालुक्याचे विद्यमान आमदार हे गेली 30 वर्ष ज्यांची सत्ता असेल त्या सगळ्यांना वेड्यात काढायचं काम करत आहेत. त्यामुळे ह्या तालुक्यातली निवडणूक ही शिंदेंचे कारनामे याच्यावरतीच अवलंबून आहे आणि रणजित निंबाळकरांना सुद्धा त्यांच्याशी सलगी केल्याचाच जास्त फटका बसला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की रणजितसिंह निंबाळकर हे दावा करतात की माढा मतदारसंघात या 5 वर्षात हजारो कोटींचा विकास केला गेला आहे. याकडे आपण कसं पाहताय? मला जे काही अपेक्षित खासदार म्हणून केंद्र सरकारची कामं गेल्या 5 वर्षात जे मला दिसतंय त्यामध्ये जातेगाव तालुका करमाळ्यापासून टेंभुर्णीपर्यंतचा रस्ता जो की नॅशनल हायवे आहे, बार्शीपासून टेंभुर्णीपर्यंतचा रस्ता 4 पदरी होणार वगैरे आपण जो हा नॅशनल हायवे आहे, टेंभुर्णीपासून अकलूजचा रस्ता जो की हायवे आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल झाल्याचा मला दिसला नाही. आज माढा हे लोकसभा मतदारसंघाला नाव असणारं शहर आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशातला पहिला लोकसभा मतदारसंघ असेल की जो नॅशनल हायवेने जोडलेला नाही. शिवाय त्या माढा शहरामध्ये रेल्वे स्टेशन आहे. पहिलं गाव असं असेल की लोकसभाच्या मतदारसंघाला त्या शहराचं नाव आहे. आपले खासदार रेल्वेच्या कुठल्या तरी कमिटीवरती होते, परंतु त्या रेल्वे स्टेशनला एकही रेल्वे थांबत नाही. त्यामुळं वैराग रस्त्यावरचा उड्डाणपूल असेल, कुर्डुवाडीतला गावातला तो अंडरपास असेल, नॅशनल हायवे असो, रेल्वे असो किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही योजना असो, हे काम मला तरी ह्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये एक झालं आहे असं मला काही दिसत नाही. आणि मी स्वतः त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं, पण त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की ज्या माणसांनी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं, तुम्हाला ह्या वर्षीच्या निवडणुकीच्या प्रचारातलं आणि गेल्या वर्षीच्या आपल्याकडे काही नसताना, सत्ता नसताना कुठली तालुक्यातली केलेली यंत्रणा असेल, याच्यामधला फरक दिसत असेल. माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी संजय कोकाट्याचं सांगून एक लाईटचा खांब तरी उभा केला आहे का. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे खासदार फक्त आपल्या एकट्याचा पक्ष वाढला पाहिजे, मित्रपक्ष संपला पाहिजे, ह्या प्रवृत्तीमुळं त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. माझंच नाही तर नाही की उगं कुठल्या तरी जिल्हा परिषदच्या रस्त्याची उद्घाटनं करायची आणि खासदारनी कामं केली म्हणायची, हे मला कळत नाही. केंद्र सरकारचं कुठलंही काम आपल्या माढा विधानसभा मतदारसंघात झालं आहे असं मला दिसत नाही. जर मला झालेलं असेल आणि मला दिसत नसेल तर ते त्यांनी मला सुचवावं. शिंदे बंधू सांगतायत की आम्ही 2 लाखाचं लीड निंबाळकरांना देऊ. 30 वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिंदे बंधू गाळात अडकले. नेहमी ते जिकडं चलते आहे तिकडं जात असतात, परंतु आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी एवढी त्यांना मदत केली आणि त्यांनी शरद पवार साहेबांना फसवलं की त्यांच्यावर ज्या ईडीच्या किंवा अनेक तक्रारी आहेत, ह्या तक्रारीचे हल काढण्यासाठी ते अजितदादाच्या पाठीमागे हे सगळे भानगडीखोर मंडळी त्या ठिकाणी गेली. हे जनतेला आवडलेलं नाही. आणि आज जो माणूस स्वतःच्या भावाला 6000 मताचं लीड माढा विधानसभेतनं देतो, तो रणजितसिंह नाईक निंबाळकरांना 1 लाखाचं 2 लाखाचं कसं देणार हे काय मला समजलेलं नाही. आज सोमवार आहे, मी शंभू महादेवाचा भक्त आहे. या खासदार साहेबांनी मला समक्ष सांगितलं होतं की माझ्याबरोबर सुहास पाटील, योगेश बोबडे होते, की त्यांनी मला सांगितलं होतं की रणजितसिंह शिंदेंनी मला लोकसभेमध्ये मदत केली.
म्हणजे मला सांगा की स्वतःचा चुलता असताना जर हे मदत करत असतील तर आता उद्याच्या निवडणुकीसाठी हे मोहिते पाटलांना मदत करणार नाहीत असं कुणालाही वाटत नाही. हे जाऊन त्यांच्या पाया पडणार, विधानसभेला माझ्या पोराला मदत करा म्हणणार आणि हे मतदान हे तुतारीला करणार, हे मी तुम्हाला लिहून देतो. त्यामुळे ह्यांनी 2 लाखाचं लीड फक्त हे वेड्यात काढतायत. ह्यांचा एक समज होता की मोहिते पाटील भारतीय जनता पार्टी सोडू शकत नाहीत, त्याच्यामुळे हे बोलत होते. पण मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टी सोडून शरद पवारांच्या तुतारीचं तिकीट घेतलं की ह्यांची सगळ्यात मोठी अडचण झाली. आपणही गेल्या विधानसभेला 76,000 मतं घेतलेली आहेत आणि त्यात दिवसेंदिवस म्हणण्यापेक्षा आपण सातत्यानं जनतेत जाऊन त्यात वाढ झाल्याचं सध्या चित्र आपल्याला सर्वांना दिसून येतंय. तर याचं मतात कितपत रूपांतर होईल? 76,000 जरी मला मतं पडली असतील तर 2019मध्ये ती माझी मतं आहेत असं मी कधीही म्हणालो नाही. या तालुक्यामध्ये बबनराव शिंदेंचा विरोधक म्हणून जनतेने टाकलेला माझ्यावरचा विश्वास आहे. 25-30 हजार मतं तर असे असतील की त्यांची माझी ओळख पण नाही, पण मी प्रामाणिकपणे राहतो, वागतो. मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही, मी काय कुणाचा लाभार्थी नाही. नाहीतर अनेक पुढारी किलोमीटरचं काम घ्यायचं ते विकायचं कारखानदार नाही किंवा काय नाही. लोकांना माझं बोलणं वागणं खरं वाटतं आणि हे खरं आहे की सातत्यानं 5 वर्ष मी जनतेच्या संपर्कात राहिलो, जनतेचे प्रश्न घेऊन लढलो. मग शिंगणापूर तुळजापूर शिवशक्ती मार्गासाठी पायी काढलेली यात्रा असो, मुडलीम MIDC मंजूर झाली पण संजय कोकाटेला श्रेय मिळू नये म्हणून आत्ताच्या आमदारांनी त्यांच्या अर्थमंत्र्यांना सांगून निधी अडवलेला असो, टेंभुर्णी शहरातलं काम असो किंवा माझ्याकडे व्हिजन आहे हे जनतेच्या लक्षात आलं. 2019ला मी विधानसभेला उभा राहिलो त्यावेळेस एवढ्या मोठ्या डोंगरासमोर माझी प्रतिमा इतकीशी चांगली नव्हती, पण 100% मी माझ्या प्रतिमेमध्ये जनसंपर्कामुळं माझ्या वागण्यामुळं फरक पडलेला आहे आणि 100% मी ज्याचा प्रचार करतो त्याच्या बाजूनं या माढा विधानसभा मतदारसंघातील युवक मतदार हा आल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यातल्या शेतकऱ्याचा जर आपण विचार केला तर आमदार शिंदे एकीकडे दावा करतात की मी संपूर्ण तालुक्याला जलमय केलेला आहे आणि खासदार निंबाळकरांनी तर पाणीदार खासदार अशी उपाधी लावलेली आहे स्वतःला. तर तालुक्यातला बराचसा भाग हा कोरडवाहू असताना त्यांच्याकडून असे दावे केले जात आहेत. माढा तालुक्यातील माढा विधानसभेतील जनता भोळे आहे. त्यांनी बबनराव शिंदेला देवासारखा विश्वास ठेवला. आजही मुडलीमच्या परिसरामध्ये, वरवडेच्या परिसरामध्ये रस्त्याच्या ओंडून पाणी नाही. ठराविक 10-12 गावं सोडली तर त्या ठिकाणी पाणी शिनामाडाचं जात नाही. आता जे 32-33 किलोमीटरचं लाईनिंग सुरू आहे ते सुद्धा संजय कोकाटेंनी गिरीश महाजनाकडं मंजूर करून घेतलं होतं. त्याच्यामुळं पुढं पाणी जाईल आणि हे दर वर्षी मला एक आठवतं आहे की 2017च्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस आंबाड शिराळच्या लोकांनी बहिष्कार टाकला होता की आम्हाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. आणि त्यांनी सांगितले की पुन्हा बहिष्कार का काढला तर बबनदादांनी शब्द दिला आहे म्हटले की आम्ही तुम्हाला पाणी देऊ. 17, 18, 19, 20 आणि हे 4 7.5 ते 8 वर्ष झाली की ना दोरी आखली, ना कॅनॉल खोदला, ना काय केलं. आता नवीन नवीन गावं परितेवाडी, तुळशी, बावी हे असं यांचं चाललेलं आहे. हे लोकांना हिप्नॉटिझम करायचा कार्यक्रम आहे. हा हे खरं आहे की आजूबाजूचे कारखाने वेळेत पैसे देत नाहीत, त्याचा गैरफायदा घेऊन लोक म्हणतात काटा हाणू का कसा करू, पण देतात. पण हा शेतकऱ्यांचा आणि कारखानदारांचा वैयक्तिक विषय आहे. खासदारकी आमदारकी ही वेगळी आहे. खासदार आमदार असण्यासाठी कारखानदार असावा लागत नाही. आणि खरं तर आपलं हेच चुकते की आपल्याला कारखानदाराशिवाय विधानसभेला आणि लोकसभेला उमेदवारच नको वाटतो. त्यांना कुठं वेळ आहे त्यांचा 150 दिवसाचा सीझन आणि ह्याच्यातनं. त्यामुळं लोकांच्या पैशावरती कारखाने उभा केले, लोकांच्या नावावरती कर्ज काढून कारखाने चालवले, ना कोणाला डिव्हिडंड दिला, ना कोणाला व्याज दिलं आणि शेवटी उपकार दाखवला की तुमचे ऊस मी गाळतोय
मला सांगा, जर बबनराव शिंदेच्या कुटुंबातील व्यक्तीचा पराभव झाला तर कारखाना बंद करतील का? हे चालूच ठेवतील. आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाहेरचा जर आमदार झाला तर त्यांचा काटा व्यवस्थित राहील का नाही हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे बबनराव शिंदेनी केळी, द्राक्षे, इतर पिका वाढणार नाहीत, शेतकरी मातीत गेला पाहिजे, त्यांनी ऊसच पिकवला पाहिजे, एवढ्याच गोष्टीकडे लक्ष दिले. स्वतःची कारखानदारी चालवण्यासाठी व्यवसाय केलेला आहे त्यांनी. तालुक्यातल्या रस्त्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत काहीही केलेलं नाही. त्यांना करायला वेळ पण नाही. त्यांच्याकडे एवढी पदं आणि एवढ्या सगळ्या संस्था देऊन ठेवल्यात की त्यांनी एक दिवस द्यायचा म्हणलं तर 365 दिवस पुरत नाहीत. त्यामुळे बबनदादांनी काय म्हणलं ह्याच्यापेक्षा आताची तरुण पिढी सोशल मीडियामुळं जागृत झालेली आहे आणि 35 वर्षाच्या आतला कुठला युवक मत देईल किंवा तो द्यायला सांगेल असं मला वाटत नाही. एकीकडे महायुतीचे 5 ते 6 आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सपोर्ट करत असताना दुसरीकडे आपण सर्वजण धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवत आहे. तर हा विजय आपल्याला कितपत सोपा वाटतो? भारतीय जनता पार्टीवरती अखंड देशामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे. त्याच्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जे 2 पक्ष ज्या पद्धतीने फोडले आणि ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणा, मग ते निवडणूक आयोग असेल, राज्यपाल असेल, सभापती असेल विधानसभेचा, यांचा वापर केला, त्याच्याबद्दल अत्यंत चीड महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. जरांगे पाटलांसाठी नेमलेली SIT, मराठा समाज, धनगर समाज यांच्या आरक्षणाबाबतीमध्ये जे भूलभुलैया या सगळ्यांनी केला, याच्यामुळं सुद्धा प्रचंड असा रोष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आपण ज्या राजघराण्यातल्या खासदाराला या ठिकाणी निवडून दिलं की तो प्रस्थापितांना विरोध करतोय, त्याच प्रस्थापितांशी हातमिळवणी केल्यामुळं रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरची नाराजी, असा तिहेरी नाराजी या मतदारसंघामध्ये आलेली आहे. धैर्यशील भैया मोहिते पाटील उमेदवार जाहीर व्हायच्या अगोदरसुद्धा या ठिकाणची जनता तुतारीलाच मत देणार हे म्हणत होती. आणि मोहिते पाटलासारखं मोठं घराणं, नाव असलेलं, संपर्क असलेलं, जाळं असलेलं, ते पुन्हा त्यात आल्यामुळं दुधामध्ये साखरच पडलेली आहे. या ठिकाणी विजय हा राहिलेला नाही, विजय किती न होणार हाच मुद्दा राहिलेला आहे. आणि तुम्ही मगा सांगितल्यापासून की जे स्वतःच्या भावाला 2 तालुक्यामधनं 30,000चं लीड देऊ शकले नाहीत, ते 2 लाखाचं लीड म्हणतात. त्यांना त्यांच्यावरच्या कारवाया थांबवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, दुसरं काही नाही. धन्यवाद बाबा.